सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी कसा दिला बोध? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवामधून प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवण दिलीच असं आपण नक्कीच म्हणायला हवं. ही अशीच एक स्वामींची घटना जी आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ एकदा चोळप्पांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर नेम अचूक पाहिजे आणि त्यासाठी लक्ष केंद्रित करावं लागतं. आता खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच ना. चोळप्पाची सासू एकदा पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळप्पांची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरातच निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते आणि स्वामी मान्य करतात. पण समज पण देतात हो. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना ती तर उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपला एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनासाठी आणतात. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचं अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडं शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडूनच बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाहीत. उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप स्वामी यांच्यामध्ये वादविवाद होतो आणि जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना त्यात काही यश मिळत नाही. त्यांना असं वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड द्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवरती टाकायला जातात, पण त्यांना धोंड्यात टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतःच पडून त्या धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच हे सर्व प्रकरण समजतं. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात. घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपलं सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. मित्रांनो, ही श्री स्वामी समर्थाबद्दलची कथा आपल्याला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.